नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार आणि डेट आहे 11 मे 2026 आणि आता वाजलेत 11. मी उठलो होतो 9 वाजता, व्हिडिओ अपलोड केली, थंबनेल एडिट केला आणि मग रील्स वगैरे बघितल्या. आत्ता जाऊन फ्रेश झालो आहे आणि आजचा प्लॅन काय आहे, नाईट मॅच आहेत गावात त्या पाहायला जाऊ आणि त्या व्यतिरिक्त मंदिरामध्ये जायचं आहे कारण की सोमवार आहे. बाकी व्लॉग्स वगैरे बघूया. खूप दिवस झाले व्लॉग्स नाही बघितले म्हणून मिळत, कारण की घरी नव्हतोच मी जास्त, तुम्हाला पण माहीतच असेल ब्लॉग बघत असतील तर. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया आणि पुढे जे काय होईल ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणारच आहे. ब्लॅक कॉफी कॉफी कॉफी. 12 वाजलेले आहेत आणि खूप ऊन आहे. थोड्या वेळ व्हिडिओज वगैरे बघितले आणि आता चाललोय बँकेमध्ये, थोडं काम आहे. मग जाऊया ग्राउंडवर, एक राऊंड मारून येऊया. ग्राउंडवर कोण दिसलं नाही म्हणून विचार केला की पहिले मंदिरात जाऊ आणि मग येताना ग्राउंडवर वळू, म्हणजे परत परत बाहेर निघायची गरज नाही पडणार एवढ्या उन्हामध्ये. दर्शन घेतलेलं आहे आणि आता घरी जायला निघालोय. पण ऊन खूप डेंजर आहे, बाहेर निघणं म्हणजे एवढ्या उन्हात बाहेर निघणं म्हणजे खूप कठीण आहे. जो रोज निघतो त्याला काय बोलणार. आता जर तुम्ही बाहेर निघत असतील तर तेवढं पाणी वगैरे प्या आणि स्वतःची काळजी घ्या. ग्राउंडवर आलेलो पण कोण दिसत नाही म्हणून आता चाललोय घरी परत. आत्ता 2 वाजलेले आहेत आणि काय करत होतो, काहीच नाही, आरामच करत होतो पूर्ण दिवस आज. आणि आता जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर मग थोड्या वेळ झोपूया आणि मग इव्हिनिंगमध्ये बघू कुठे बाहेर जायचं की नाही. पण क्रिकेट खेळायला जाऊया, मग ग्राउंडवर जाऊ टुर्नामेंट बघायला. त्या अगोदर पहिले पेट पूजा. आज जेवणामध्ये वाटाण्याची भाजी आणि राईस. जीत कसं वाटते तुला इथे येऊन खेळायला? आज आमच्या भाईने मोनूला 4 6 बाबूला 3 6 मारलेले आहेत. काय इथे इथे बाईक देते काय बोलतो तू? बॉलिंग टाकली, तुला किती मारले 6? हे बघा, हे समोरची टीमवाले आहेत. अजून 3 मेंबर यांचे गायब आहेत, बॉल शोधायला गेल्यात, बॉल आणत नाही. वैभव बांधू, वैभव बांधू. भूषण पाटील. आज वैभवला पहिल्याच मॅचला चांगली बॅटिंग भेटली. अरे पनवती लागली कारण की कोण प्लेअर नव्हते. आजचे लुजर्स आहेत बघा. घेऊन नेटवर्क करायला लागलात. रोज आमचा ब्लॉग घेतो. केली आज हरल्यात तुम्ही. पतूसाठी ब्लॉग घेतला असं समजलं ना. पतू आज नाही मिळत. हे बघा स्वच्छ दादा इकडे. स्वच्छ दादा कसं वाटते नेटवर्क करून? चांगला आहे भाई, दररोज खेळायला या. ऑपॉर्च्युनिटी चांगली. हा अजून अनुज काय बोलतो? हा ते एक दिवस गंधर्व तू भारी फिल्डिंग केलास. आत्ता 7:30 वाजलेले आहेत आणि फ्रेश झालो आणि म्हणजे क्रिकेट खेळून आलो, फ्रेश झालो. आता जाऊया मॅच बघायला ग्राउंडवर. पहिल्यांदाच खूप वर्षानंतर आपल्या ग्राउंडवर उमरोळी चषक होतोय बॉक्स क्रिकेटचा, तेही नाईट, आणि आपल्याच मुलांनी उतरवलेलं आहे. तर चला फटाफट नाश्ता करून घेऊ आणि निघूया. नाश्त्यामध्ये आहे दाबेली आणि कोका कोला. खूप चांगल्या पद्धतीने क्लीन अँड क्लिअर फिलिकासचं नाव म्हणजे चुना आणि कुणाल यांचं पाथरे नेटवर्क सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्याला भुरळ घालतंय. 8:40 झालेले आहेत. ग्राउंडवर मॅच बघायला तर गेलो होतो पण डायरेक्ट आलो बोईसरला थोडं कामासाठी. आता ते काम झालेलं आहे आणि निघालो घरी जायला. बघूया पुढे, घरी जायला नाही सॉरी, परत ग्राउंडवरच चाललोय मॅच बघण्यासाठी. थोड्या वेळ मॅच बघू, मग घरी जाऊन जेवू. आणि सध्याचा तपासून पाहिलं तर सोंगाडला धावसंख्या विनाथ पाटील यांना कुणाल पाथरे आम्हाला दर्शवतात की 11 आहेत. 11 धावा धावपंकावरती आहेत. मागील आज जेवणामध्ये आहे कांदा बटाटा फ्राय आणि चपाती. थोड्या वेळ ग्राउंडवर मॅच बघितली, नंतर ईस्टला गेलो, थोडं खाल्लं. आता घरी आलो, जेवलो आणि आता पुन्हा जाऊया मॅच बघायला. मॅच बघणं तर फक्त निमित्त आहे, बाहेर फिरणं रात्री. आता पालघरला नाही तर भुसरला जाऊया, होपफुली तिथे जाऊन काहीतरी पिण्यासाठी.
घरी मस्त जेवलो, आता आलोय ग्राउंड वर. बघा गर्दी बघा खतरनाक. ए इकडे बघ काय खायला आलाय तू? काय खायला आलाय? काय खायला आलाय? हा कोण देऊ? हा दे, सांग दे. कप नाही मिळत, संपा. पाहिजे. कोणी दिला? कोणता? मोनू दादा. मी दिलाय, त्याने नाही दिला. रात्रीचे 11:11 झालेले आहेत आणि आता मी चाललोय पालघरला. ग्राउंडवर थोड्या वेळ मॅच बघितली, पण आताचा या भागात तरी वातावरण थोडं थंड आहे. घरामध्ये गरमी होते, पण बाहेर थोडा थंडावा आहे, म्हणून बरं वाटते बाहेर निघाल्यावर. सकाळपेक्षा तरी 100 पटीने भारी वातावरण रात्री असतो. आता आम्ही चालल्यात सोडा प्यायला. सध्या तरी तारक मेहताच्या गोकुलधामची जागा आम्ही घेतली. पहिले मला दिलं होतं. बघा माझ्या मित्रांचे बॅनर लागलेले आहेत. समीर पाटील आणि प्रथमेश राऊत खूप मोठा स्पॉन्सर दिलेला आहे, योगदान. आणि तिथे आमचे मित्र निनाद पाटील बसलेले आहेत स्कोरिंगच्या भूमिकेत. आणि दुसरे मित्र उत्कर्ष पाटील समालोचन करून आमच्या मित्रांची सुचवत आहेत. आणि इथे बघा समीर स्वतःचा बॅनर बघायला लागलाय. फटका इथे पतू तुझा बॅनर बघ. अरे पतू तुझा बॅनर पण आहे. आता मैदानाच्या आतमध्ये राहील. मयूर तुला कसं वाटते? आपले मित्र इथे मोठे स्पॉन्सरशिप देत आहेत. चांगली गोष्ट आहे. माझं मत त्यांनी पहिला बक्षीस दिला पाहिजे. अजून असेच मोठे बक्षीस द्या. मोठे व्हा. आपले 3 मित्रांनी स्पॉन्सर दिलाय. तिघांचे बॅनर लागलेत, बघितलं ना? अमोल नारखडे, तर एका बाजूला आपण पाहतोय राऊत साई एकदा आणि उर्वी श्री समीर 11 पाटील यांचं पण तिकडे बॅनर. उर्वी 11 साई 1:10 झालेले आहेत आणि जस्ट घरी आलो. पालघरला जाऊन सोडा पिला, मग पुन्हा मॅच बघायला थांबलेलो. मॅच तर चालूच राहणार आहेत, पण मी घरी आलो कारण की मला झोप आलेली आहे. आणि खूप वर्षानंतर आपल्या गावात अशी टुर्नामेंट ठेवलेली आहे. तर तुम्हाला ती बघायची असेल तर तुम्ही लाईव्ह पण बघू शकतात, पण प्रत्यक्षात बघण्यात जी मजा आहे ती अलगच आहे. लाईव्ह बघायची असेल तर पागदारी नेटवर्कवर नक्कीच बघा, खूप मजा येईल तुम्हाला. अंडरआर्म बॉक्स गेमची टुर्नामेंट चालू आहे आपल्या इथे. सोमवार, मंगळवार, बुधवारी अंतिम डे आहे. आणि होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.